हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ते एकदम खास आहे आणि सगळ्यांना आवडणारी, तर 10 मिनिटामध्ये तयार होणारी अशी तुम्ही कधीही बनवू शकताय, सकाळ दुपार संध्याकाळ. तर 1 वाटी दही घ्यायचं आहे. मस्त छान याला अगोदर फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त छान एकजीव करून घ्यायचं, छान व्यवस्थित याला फेटायचं आहे. तर आपल्याला कमीत कमी 2 मिनिट असं याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्याच्या नंतर मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर 1 ग्लास पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं आहे याच्यामध्ये. आता हे पुन्हा बेसन घालून पुन्हा गिठोळी न राहता छान व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे. मस्त छान फेटल्याच्या नंतर याला पुन्हा, तर बघू शकताय मस्त सगळं छान व्यवस्थित फेटलेलं आहे. अजिबात एकही याच्यामध्ये गिठोळी नाही. तर इकडं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे मी. तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकताय. तर याच्यामध्ये कढीपत्ता पण घेतलेला आहे. आता हे मिक्सरला आपण फिरून घेऊया. तर मस्त पूर्ण एकजीव असं झालेलं आहे. इकडं कढई ठेवलेली आहे. 2 पळी मी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमच मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी व्यवस्थित तडतडली की लगेच आपल्याला अर्धा चमच याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं घातल्याच्या नंतर आपण जे ठेचा केला होता मिक्सरला ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. आता हे तेलामध्ये छान व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण तेलामध्ये. मस्त एकजीव झालेला आहे आणि मस्त छान अशी खमंग फोडणी बसलेली आहे. याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. अगोदर पण आपण कढीपत्ता घातला होता आणि नंतर पण आता हे कढीपत्ता घातलेला आहे. आता हे छान व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. याच्यामध्ये कलरसाठी थोडीशी आपण हळद घालूया. हळद घातल्याच्या नंतर तेलामध्ये आता पुन्हा एकजीव करून घेऊया. जे आपण आता याच्यामध्ये फेटलं होतं दही, बेसन आणि पाणी छान व्यवस्थित फेटून घेतलं होतं ते फोडणीमध्ये घालायचं आहे. खमंग अशी फोडणी आपली आता बसलेली आहे. आता छान याला एक उकळी आणायची आहे. तर बघू शकताय 10 मिनिटामध्ये तयार होणारी ही कढी आपली तयार आहे. नवशिकाऊसाठी खास ही रेसिपी. ज्याला कुणाला दह्याची कढी येत नाही त्याच्यासाठी खास ही रेसिपी. तर आता वरनं हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर घालायची. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं. तुम्ही कधीही बनवू शकताय, सकाळ दुपार संध्याकाळ एकदम टेस्टी आपली कढी. तर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं. हिरवी कोथिंबीर घातलेली आहे वरनं. तर बघू शकताय मस्त अशी दह्याची कढी झालेली आहे. भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर तुम्ही खाऊ शकताय. मस्त अशी दाटसर अशी कढी झालेली आहे आणि अजिबात वेळ लागत नाही. नक्की माझ्या पद्धतीने ही कढी तुम्ही करून बघा. एकदम टेस्टी कढी होती. नाकं मुरडणारे पण आवडीने खातील ही कढी. ज्याला कोणाला आवडत नाही त्यांनी पण अशी एकदम टेस्टी कढी अशी आवडीने खातील. तर मस्त आपली दाटसर कढी तयार आहे. भाताबरोबर पण खूप छान लागते अशी कढी. तुम्ही तुमच्या पद्धतीने हमेशा बनवता, पण या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि वेगळी चव तुम्ही घ्या. तर एकदम टेस्टी आपली कढी तयार आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली 10 मिनिटामध्ये तयार होणारी दह्याची कढी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपली दह्याची कढी आता तयार आहे. तुम्ही खिचडीबरोबर पण असं खाऊ शकताय. मस्त अशी खिचडी, धपाटं कशाबरोबर तुम्ही एकदम टेस्टी कढी तुम्ही खाऊ शकताय. तर मी मस्त असे कढीसोबत खाण्यासाठी तीळ लावून असे धपाटे बनवले होते. तर एकदम टेस्टी धपाटे आणि दह्याची कढी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.